बदलापूरची घटना ही खूपच हृदयद्रावक होती। 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार म्हणजे आणि या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर असं वाटते की आपण किती विकृत मानसिकतेच्या जगतात जगतोय, कशा प्रकारची माणसं आपल्या अवतीत होतीये। पण आता ह्या बातम्या समोर आल्या, ह्या बातम्या समोर आल्यानंतर आपण उठाव करणार, मागण्या करणार, निदर्शनं करणार। ही घटना घडून गेल्यानंतर आपण करतो, पण अशा मागण्या करायची वेळ आपल्यावर काय येते हे ह्याचा सखोल विचार आपण कुठपर्यंत करतोय त्याची तेवढी डेप्थ आपण जाणून घेत नाहीये। अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते। माझी आई बरेच ठिकाणी सांगताना एक संदर्भ देत असते की तुम्ही लहान जो मुलगा आहे 1.5-2 वर्षाचा, त्याला खेळताना एक छोटी पाहुली आणून द्या, एक डॉल आणून द्या, त्याला सांगा की हे छोटं बाळ आहे, तिला न्हाऊ खाऊ घाल, हिचे केस विंचर, हिला व्यवस्थित सांभाळ। जो मुलगा लहानपणी एका पाहुलीशी इतके सुंदररित्या खेळलेला आहे तो पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात। जो मुलगा कळता झाल्यापासून आपल्या आईसाठी, बहिणीसाठी, आपल्या मैत्रिणीसाठी मेडिकलमध्ये जाऊन सॅनिटरी पॅड्स खरेदी करतो, त्या मुलाच्या पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात। तिचं क्लोथिंग काय होतं, तिचं कॉस्ट्यूम काय होतं, तिने घातलेल्या कॉस्ट्यूममुळे त्याला उत्तेजन मिळालं म्हणून हे झालं, हे वाक्य अतिशय बालिश आहे। हे वाक्य बोलणं बंद केलं पाहिजे, कारण असे तर अनेक पुरुष शर्टलेस फिरतात। मग जे पुरुष बनियनवर शर्टलेस फिरतात ते त्यांच्यावर कधी बलात्कार होत नाहीत। मग स्त्रियांना जर स्वतःच्या वासनेवर कंट्रोल असेल तर मग ज्या पुरुषांना स्वतःच्या वासनेवर कंट्रोलच राहत नाही त्या पुरुषांना पुरुष तरी का म्हणावं। तर शेवटी माझी हा बाईट करणाऱ्या सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की तुमच्या मुलांचे भावविश्वास टोकावा आणि सध्या संस्कारी कोणी मुलगी घडवणं ही काळाची गरज नाही आहे, तर योग्य संस्कार असलेला मुलगा घडवणं ही काळाची गरज आहे। आणि त्याचसोबत माझं न्यायव्यवस्थेला एक मुलगी म्हणून सांगणं आहे की सगळ्या आरोप्यांना, अशा प्रकारातल्या अशा घटनातल्या सगळ्या आरोप्यांना योग्य ती कठोर शिक्षा वेळीच झाली तरच आमच्या पिढीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास अतूट राहील। गेल्या काही दिवसामध्ये या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे भारतामध्ये ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो। सरकार खरं तर या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही आहे, कारण मुलगी ही मंदिरातही सुरक्षित नाही आहे, शाळेतही सुरक्षित नाही आहे आणि हॉस्पिटलमध्येही सुरक्षित नाही। स्त्रीवरती ज्या प्रकारे अत्याचार होत आहे तर आमचं एक सरकारला म्हणणं आहे की सरकारची बहीण लाडकी झाली पण सुरक्षित झाली नाही। सरकारने महिलांच्या खात्यावरती 10,000 रुपये दिले आणि त्याचबरोबर महिलांच्या खात्यामध्ये असुरक्षिततेचं प्रमाणपत्र सरकारने जे दिलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं राज्यामध्ये ज्या महिलांवर वाढते अत्याचार सुरू आहेत या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज आमच्या सर्व महिला भगिनीच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व विविध विंगच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलने करण्यात आली। आपण पाहिलं की गेल्या
4-5 दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी अगदी लहानग्या 3 वर्षाच्या आमच्या चिमुरडीवर अत्याचार झाला. तो अत्याचार घडून सुद्धा 4 दिवस तिथल्या शंड अशा राज्य व्यवस्थेनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला आणि नुसता गुन्हा दाखल विलंब करून न करता त्या सर्व मेडिकल ग्राउंडवर तेव्हा आरोपी सुटेल कसा अशा पद्धतीची सर्व योजना या राज्य सरकारनं केलेली आहे. आम्ही प्रथमतः या राज्य सरकारचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. बदलापूर या ठिकाणची घटना घडल्यानंतरनं मुंबईमध्ये घटना घडते, पुण्यामध्ये घडते, लातूरमध्ये घडते, काल अकोल्यामध्ये 4 ठिकाणी आमच्या लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे. आणि इथले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रंदिवस लाडकी बहीण योजना घेऊन लाखो करोडो रुपये खर्च करून महिलांना भुलवायचं आणि झुलवायचं काम करत आहेत. आमचं या राज्य सरकारला, एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला, अजित पवारांना सांगणं आहे की लाडकी सुरक्षित बहिणा ही योजना तुम्ही बंद करा आणि सुरक्षित बहिणा ही योजना सुरू करा. आमची बहिणा सुरक्षित आली तरच आम्हाला खऱ्या अर्थानं या योजनांचा फायदा आहे. ही आमची भूमिका आहे.